नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी साठी सांगली शिक्षण संस्था सांगली यांच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपण मराठी विषयांच्या पाठांची मालिका बघत आहोत। त्यातली एक शेवटचा पाठ म्हणजे कविता आपण इथं पाहणार आहोत। त्या कवितेचं नाव आहे तू झालास मूक समाजाचा नायक। कवितेचे कवी आहेत जवी पवार। 1944 साली त्यांचा जन्म झालेला आहे। मी सर्वप्रथम लेखक म्हणजे किंवा कवीचा परिचय करून देतोय। जवी पवार हे प्रसिद्ध कवी आहेत, कादंबरीकार आहेत आणि 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक आहेत। बलिदान ही त्यांची कादंबरी, नाकेबंदी हा त्यांचा काव्यसंग्रह, वडवानल नावाची दीर्घ कविता, उच्छ्वास युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादनं आणि आंबेडकरोत्तरच आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपांचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। हा जो कवितेचा विषय आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हे काव्य लिहिलं गेलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली। अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन करण्याचं काम जवी पवार यांनी केलेलं आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं आणि त्यांच्या कार्याचं वर्णन या कवितेत करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा एक अलौकिक गौरव या कवितेत झालेला आपल्याला दिसतो। मी सर्वप्रथम आधी कवितेचं वाचन करतो आणि नंतर आपण त्याच्या स्पष्टीकरणाकडे येऊया। ही कविता मुळातच मुक्त छंदात असल्यामुळं गेय कवितेच्या स्वरूपात याचं वाचन करता येणार नाही, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने या कवितेचं वाचन करतोय। गेय कविता करण्याचा हा प्रयत्न। तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं। सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती। मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा। खाच कळग्यांनी तुझे स्वागत केले, खाच कळग्यांनी तुझे स्वागत केले। तू झालास परिस्थितीवर स्वार, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, आणि घडविलास नवा इतिहास। तू झालास मूक समाजाचा नायक, तू झालास मूक समाजाचा नायक आणि उभा जागा केलास उभा बहिष्कृत भारत, आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत। तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर। तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर, आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर। युद्धात जवानांना उभे करावे तसे, युद्धात जवानांना उभे करावे तसे। तुझे शब्द असे की, तुझे शब्द असे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत। तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात। तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी, तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश,
डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. बिगुल प्रतीक्षा करतोय, बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. तेही आता थंड झालंय. मित्रांनो, शब्दांचं सामर्थ्य काय असतं या मुक्तछंदातल्या कवितेवरून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. ही मुक्तछंदातली कविता असल्यामुळं आपल्याला जरी याला गेय कविता करता आली नाही तरी सुद्धा यातल्या शब्दांचं सामर्थ्य एवढं भव्य आणि दिव्य आहे की त्याला कोणत्याही बाकीच्या दुसऱ्या घटकांची आवश्यकता नाही असं मला वाटतं. 20 मार्च 1927 महाडला चवदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. त्याला 50 वर्ष पूर्ण झालेला कालखंड या निमित्तानं जवी पवार यांनी हे काव्य लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वर्णन करावं, त्यांच्या कार्य पद्धतीचा कार्याचा गौरव करावा, ते जेवढं करेल तेवढं थोडंच आहे. पण एक नवीन समाज घडवण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान हे आजही नाकारता येत नाही, कालही नाकारता येत नव्हते आणि कदाचित उद्याही नाकारता येणार नाही. इतका एक आदर्श नवीन समाज घडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत ते आपण पाहिलेले आहे. आता आपण या कवितेच्या स्पष्टीकरणाबाबत बोलूया. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच कळग्याने तुझे स्वागत केले. काळोख, इथं काळोख याचा अर्थ अंधार नव्हे तर सामाजिक अंधकार असं या काळोखाचं वर्णन आहे. समाज हा वर्णव्यवस्थेनं आणि सामाजिक विषमतेनं अक्षरशः पोखरून गेलेला होता आणि म्हणून ज्या वेळेला आंबेडकरांचं कार्य सुरू झालं त्यावेळेला समाजाची अवस्था आणि 50 वर्षानंतरची समाजाची अवस्था यात खूप मोठं अंतर हे आज आपण पाहिलं असेल किंवा बघतोय असं म्हणा हरकत नाही. तू निघालास तेव्हा म्हणजे जेव्हा कार्याचा सुरुवात केली आंबेडकरांनी त्यावेळेला सूर्यफुलांनी म्हणजे त्यावेळेच्या तथाकथित सर्व तरुण पिढीनं किंवा समाजातील सर्व नवतेजानं पाठ फिरली होती. त्यांना खूप मोठा पाठिंबा त्यावेळेला मिळाला नाही, पण नंतर हळूहळू या सगळ्या घटनांना एक दिव्य स्वरूप प्राप्त झालं. मळवाट याचा अर्थ पारंपरिक वाट. ज्या वेळेला एखादी व्यक्ती अलौकिकतेला जाते त्यावेळेला त्यांना प्रवाहाच्या विरुद्धच प्रवास करावा लागतो आणि प्रवाह रोखून धरण्याची ताकद ज्या व्यक्तीत असते ना तीच लोक असं अलौकिक कार्य करतात. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक होते असं म्हणा हरकत नाही. म्हणून पारंपरिक समाजाच्या ज्या सर्व प्रथा परंपरा रूढी तत्वज्ञान हे सगळं मोडून काढून एक नवीन समाज नवीन विचार प्रबोधनाचा विचार समोर आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्यावेळेला खाच खळगे इथं खाच खळगे या अर्थानं अडीअडचणी समाजातल्या समस्या त्रास वेदना या सर्वांचा उल्लेख खाच खळगे या अर्थाने इथं केलेला आहे. खूप समस्या आल्या, त्रास सहन करावा लागला. रूढी परंपरा मोडून काढणं वर्षानुवर्षाच्या सोपी गोष्ट नाही मित्रांनो.
खूप त्यासाठी कष्ट करावे लागतात. एखादी रूढी परंपरेत बदल करणं ही सोपी गोष्ट नसते आणि ते धाडस, ते सामर्थ्य आंबेडकरांनी स्वतः मिळवलेलं होतं. आणि म्हणून या रूढी परंपरा नाकारून एक नवीन समाज जो समतेवर आधारित आहे असा समाज निर्माण करण्याचं ध्येय उराशी बाळगून त्यांनी हे कार्य आरंभलेलं होतं. आता मूक समाज म्हणला इथं, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविला असा नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. आमच्याकडे अशी एक प्रथा परंपरा होती की वर्षानुवर्ष काही विशिष्ट समाजाला बहिष्कृत केलं जातं. समाजातली दुही, वर्णव्यवस्थेत निर्माण केलेली दुही ही विषमता निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरली होती. आणि त्यामुळं वर्षानुवर्ष या प्रथा परंपरा झेलण्यात, वर्षानुवर्ष तो त्रास किंवा त्या वेदना सहन करण्यात हा मूक समाज म्हणजे जो दलित समाज आहे किंवा अन्य तत्सम समाज आहे तो वर्षानुवर्ष तसाच संघर्ष करत होता. म्हणून त्या मूक समाजाला जागृत करण्याचं काम, बहिष्कृत समाजाला जागृत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. आता त्यांना मूक समाजाचा नायक का, तर हा समाज वर्षानुवर्ष कोणतीही अभिलाषा, इच्छा न बाळगता तसाच हे सर्व काही सहन करत आला, म्हणून त्याला मूक समाज म्हटलेला आहे. आणि मूक नायक ही पदवी त्यांना त्यांच्या कार्यानंच मिळालेली आहे. कारण का त्यांनी मूक नायक नावाचं एक पाक्षिक 31 जानेवारी 1920 रोजी सुरू केलेलं होतं. आणि त्यातून सुद्धा ते समाजाशी बोलत असत, समाजावरती टीका करत असत आणि समाजाला प्रबोधन करत असत. त्यांच्या सगळ्या चारित्र्याचा किंवा त्यांच्या कार्याचा जर विचार केला तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे त्यांचं धोरण होतं. आणि म्हणूनच त्यांनी हा असा समाज कडखरपणे निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. पुढच्या चरणाकडे येऊया आपण. तो फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदाळ तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावेत. आता रणशिंग फुंकणं, रणशिंग हे युद्धात संघर्ष सुरू होण्याआधी किंवा युद्ध सुरू होण्याआधी ची ती एक चेतावणी असते की रणशिंग आता सुरू होणार संघर्ष. तोच संघर्ष जो अज्ञान अंधकाराच्या विरुद्ध, सामाजिक स्थितीविरुद्ध संघर्ष करण्यासाठी तुम्ही रणशिंग फुंकलेले आहेत असा गौरव कवींनी केलेला आहे. आणि तोडल्यास गुलामांच्या पायातल्या पेड्या, जो वर्षानुवर्ष खितपत पडलेला गुलामगिरीत जगणारा समाज आहे त्यांना मुक्त केलं बंधनातून. संघर्षासाठी सिद्ध व्हायला सांगितलं, नुसतं सिद्ध व्हायला सांगितलं नाही तर सिद्ध केलं. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण या शब्दरूपातनं त्यांनी इथे व्यक्त केलंय की 14 तळ्याच्या काठावर युद्धात जवान जसे उभे राहावे तसे काठ्या घेऊन संघर्षाला सिद्ध असलेले जवान जसे उभे राहतात, बंदुका घेऊन संघर्षाला सिद्ध असलेले जवान जसे उभे राहतात, तसेच हे सामाजिक संघर्षाला तयार असलेले हे अनुयायी त्यांचे 14 तळ्याच्या काठावर उभे राहिलेले आम्ही पाहिले असं कवी म्हणतो. आणि हा जो संघर्ष आहे शब्दांच्या माध्यमातून केलेला, भाषेच्या माध्यमातून केलेला, तो इतका तीव्र आणि इतका प्रशंसनीय होता. या कवितेतील शब्दांचं जे ओजस्वीपणा आहे, शब्दांचा जो ओजस्वीपणा आहे तो इतका दिव्य आहे की तुम्हाला तो कविता रसपूर्ण केल्याशिवाय सोडत नाही असं मला वाटतं. की तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे. आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या देशामध्ये, आमच्या परंपरेमध्ये अनेक महाकाव्य आहेत, पण ते महाकाव्य सुद्धा फिकी पडतील एवढे दिव्य शब्द तुमच्या मुखातून निघाले
आणि लोक संघर्षाला सिद्ध झाले असं कवीला म्हणायचं आहे. की एवढा तीव्र संघर्ष, एवढा आत्मविश्वासानं दिलेला संघर्ष हा आपल्या संघर्ष इथं पाहायला मिळतो. काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात, तुझ्या संघर्षासाठी काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात, म्हणजे जणू लाकडी काठ्यानं सुद्धा बंदुकीचं धारदार टोक धारण करावं एवढा प्रचंड मोठा संघर्ष निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. हा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे आत्ताचं जे चित्र दिसतंय त्याला सर्वस्वी जे काही हे चित्र आणण्याला कारणीभूत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून असे शब्द की तुझ्या डरकाळीनं हादरलं आकाश, डसमळली पृथ्वी, शब्दांचं सामर्थ्य बघा. डरकाळीनं हादरलं आकाश किंवा डचमळली पृथ्वी यासारखे शब्दप्रयोग करून काव्य सौंदर्य वाढवण्याचा कवीने केलेला प्रयत्न प्रशंसनीय आहे. आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. म्हणजे संघर्ष एवढा तीव्र झाला की जनता पेटून उठली, संघर्षाला सिद्ध झाली आणि अखेर हा संघर्षाला यश आलं. हे आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे. आणि त्यामुळं पृथ्वी आकाश म्हणजे जणू पंचतत्वाला हलवून ठेवण्याचं सामर्थ्य, एवढं सामर्थ्य या संघर्षात होतं. आणि म्हणून चवदार तळ्याचं पाणी पेटून उठलं, म्हणजेच जनता पेटून उठली. या अर्थानं कवी ज.वी. पवारांनी त्यांच्या कार्याचा एक अलौकिक गौरव करण्याचं काम इथं केलेलं आहे. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेताय, बिगुल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालं. या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ सुरू केली दलितांसाठी, दलित उद्धारासाठी किंवा समाजाच्या नवनिर्मितीसाठी, रूढ सामाजिक परंपरा नाकारण्याचं भलं मोठं सामर्थ्य स्वीकारून एक नवीन समाज, कर्तृत्ववान समाज, शिकलेला समाज निर्माण व्हावा अशी त्यांची जी मनापासूनची जिद्द, इच्छा होती ती जणू काही पूर्णत्वास आली असं म्हणा हरकत नाही. आज 50 वर्ष झाली, समाजात खूप बदल झाले, समाज प्रगत झाला, उन्नत झाला. भारताचं हे आलेलं मूर्त स्वरूप पुरोगामी भारताचं किंवा महाराष्ट्राचं, याला संपूर्ण या चळवळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, शाहू महाराजांसारखे लोक कारणीभूत आहेत. आणि त्यांच्यामुळेच हे सर्व काही घडत आहे आणि इथून पुढे सुद्धा घडणार आहे असं मला वाटतं. बिगुल प्रतीक्षा करतोय, पण आता हे सगळं जे आहे ते 50 वर्षानं पुन्हा एकदा हे चवदार तळ्याचं पाणी आता थंड झालंय. म्हणजे पुन्हा एकदा संघर्ष हा कमी झालाय, संघर्षाची धार बोथट झाली आहे. म्हणून पुन्हा एकदा संघर्ष नव्याने करण्याची गरज आहे. दलित समाज किंवा अन्य कोण जो आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागासलेला समाज आहे, हा समाज पुन्हा एकदा संघटित व्हावा, पुन्हा संघर्ष व्हावा आणि या संघर्षातून आपल्याला पुन्हा एकदा नवनिर्मितीचा ध्यास मिळाला पाहिजे किंवा नवनिर्मिती झाली पाहिजे असं लेखकानं, कवीनं शेवटी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. या कवितेच्या आशय सौंदर्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अज्ञान, दारिद्र्य, जातीयता या सर्व विचित्र परंपरा किंवा अन्य काही समस्या असतील त्या सगळ्यांना सोडून, या सगळ्या परंपरा बाहेर काढून आत्मविश्वास देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. हा एक कवितेचा आशय आहे. आणि जर भाषिक वैशिष्ट्यांचा कवितेचा आपण विचार केला तर
ही कविता पूर्णपणे मुक्तछंदातली आहे। मुक्तछंद याचा अर्थ मुक्त शैली, की ज्याला यमक, मात्रा, छंद या सगळ्या गोष्टींचं बंधन नाही अशी। तरी मुक्तछंदातली कविता आणि या जरी असली तरी सुद्धा शब्दांच्या सामर्थ्यानं ही कविता ओजस्वी करण्याचं काम जवी पवार यांनी केलेलं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास घडवण्यासारखा शब्दप्रयोग असेल, डसमळली पृथ्वी असेल, हादरलं आकाश असेल, डरकाळी असेल, यासारखे शब्दप्रयोग वापरून कविता ओजस्वी करण्याचं काम केलेलं आहे। दलित समाजाच्या संघर्षाला एक अलौकिक रूप प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी केलंय। या कार्याचा गौरव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव इथं जवी पवार यांनी केलेला आहे। आणि या कवितेतून जो व्यक्त होणारा विचार आहे की जी पारंपरिक वर्णव्यवस्था आहे, दैन्य आहे, दारिद्र्य आहे, या सर्वाला छेद देऊन स्वतःच्या पायावर, स्वतःच्या शिक्षणाच्या आधारावर, स्वतःच्या आत्मविश्वासाच्या आधारावर जो समाज बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला, त्यामुळेच हे दिवस आज पाहायला मिळतात। जो संघर्ष समाजानं आजवर केला, त्या संघर्षाचं रूप म्हणूनच 50 वर्षांनी सुद्धा हा समाज ठामपणे बाबासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी, बाबासाहेबांच्या एका मूर्तीच्या पाठीशी उभा आहे असं म्हणायला हरकत नाही। पण तोच समाज आज 50 वर्षांनी संघर्षाचं प्रमाण थोडंसं कमी झालंय अशी खंत सुद्धा व्यक्त कवीनं केलेली आहे। याच्यामध्ये भाषिक वैशिष्ट्यांचा पण विचार केला तर थेट विधानामुळं परिणामकारक झालेली भाषा आपल्याला पाहायला मिळते आणि काव्यसौंदर्याचा विचार करता शांत आणि अद्भुत रसाचं एक एकत्रीकरण या कवितेत आपल्याला पाहायला मिळेल। संघर्ष कमी होण्याचं जे स्वरूप आहे ते 14 तळ्याचं पाणी थंड झालंय या स्वरूपात कवीने शेवटी व्यक्त केलंय। म्हणून पुन्हा एकदा या संघर्षाला धार यावी अशी आशा इथं कवीने व्यक्त केलेली आहे। थोडक्यात काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा यथोचित कालबद्ध असं गौरवपूर्ण वर्णन इथं कवीनं केलेलं दिसून येतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड येथील 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा केलेला गौरव हा आजही समाज विसरलेला नाही किंवा कदाचित विसरणारही नाही, कधीच नाही। आणि वर्षानुवर्ष जोपर्यंत इतिहास आहे, जोपर्यंत पुस्तकं आहे, जोपर्यंत घटना आहे आणि जोपर्यंत हा समाज आहे, तोपर्यंत हे सर्व असं दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणात राहील। असंच अलौकिक कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे। या त्यांच्या अलौकिक कार्यास माझा मानाचा मुजरा एवढं बोलून आपण थांबूया इथं। मला वाटतंय मूक समाजाचा नायक या कवितेबद्दलचं एवढं स्पष्टीकरण आणि वर्णन आपल्याला पुरेसं आहे असं मला वाटतं। धन्यवाद।